Hello everyone and welcome back to our channel. And first of all, Merry Christmas to all of you. So आज इकडे थोडंफार आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत क्रिसमसचं आणि तुम्ही इथे पाहू शकता की क्रिसमस ट्री इज हिअर आणि खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे क्रिसमस ट्रीचं. सो मी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने दाखवते. तुम्ही पाहिलंतच की क्रिसमस ट्री किती छान सजावट केली होती. खूपच सुंदर ट्री दिसत होतं आणि त्यासोबतच फोटोसुद्धा खूप छान छान आले आहेत. सगळे थोडं डान्स करून दमले होते आणि आता आम्ही छान केक कट केला. सो आता दीदी इथे सगळ्यांना केक सर्व करत आहे आणि थोडंफार आता खाऊन घेतो. केक खाऊन झाल्यानंतर आम्ही जेवणार आहोत. सो आता फर्स्ट केक एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी जेवण. आज राणीताईने बनवलेलं आहे व्हाईट पुलाव, चिकन ग्रेव्ही आणि इथे आहेत लॉलीपॉप्स. सो मस्तपैकी आता डिनर एन्जॉय करतो सगळेजण आणि नंतर आम्ही जाणार घरी. सो भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक. हॅलो एव्हरीवन, आता वाजले आहेत 12:45. जस्ट आम्ही आत्ताच आलो बोरिवलीवरून आणि तुम्ही पाहिलंतच मस्तपैकी छान एन्जॉय केलं आज दीदीसोबत. पलाश आणि बोरिवलीमध्ये आम्ही जाऊन आलो. ऑफिस नंतर डायरेक्ट तिकडे गेलो होतो. छान असं सेलिब्रेशन केलं आणि आता जस्ट घरी पोचलो आहोत आणि आकाशने सुद्धा माझ्यासाठी वाईन केक आणला होता. तर थोडंसं खाऊन ते आता मी झोपणार आहे. सो लेट्स एंड दिस व्लॉग हिअर आणि वन्स अगेन तुम्हा सगळ्यांना मेरी क्रिसमस. हॅलो एव्हरीवन, इट्स अ नेक्स्ट डे मॉर्निंग आणि ॲज युजल माझी सकाळ झाली आहे 6 वाजता. रात्री झोपायला फारच लेट झालं होतं. ऑलमोस्ट मला 1:30 वाजला, बट तरीही ॲज युजल मी 6 वाजता उठली. कारण ऑफिसला जायचं आहे म्हटल्यानंतर सर्व तयारी करायची असते, टिफिन बनवायचा असतो. सो या गोष्टींसाठी वेळ हा लागतोच आणि पुन्हा ट्रेन पकडायची असते आपली रोजची. त्यामुळे मी वेळेत उठून कामाला सुरुवात केली. काल फार मजा आली कारण खूप दिवसानंतर भेटलो आम्ही सगळे. मस्त मजा केली काल आणि डाळिंब आणले होते. तर आकाशसाठी ज्यूस बनवायचं होतं म्हणून मग मी विचार केला की पहिले त्याच्यासाठी ज्यूस बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते कारण त्याला कोणताही पदार्थ हा थंडच जास्त खायला आवडतो. मग इकडे मस्तपैकी त्याच्यासाठी ज्यूस बनवला आणि तो उठायच्या आधीच मी बनवून फ्रीजमध्ये ज्यूस ठेवून दिला. माझ्यासाठी सुद्धा डाळिंब मी डब्यामध्ये भरून घेतला. मग ट्रेनमध्ये किंवा ऑफिसमध्ये पोचल्यानंतर ते खाऊन घेईन जसं वेळ मिळेल तसं. ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणं इतकं सोपं नाही आहे, पण आता शिकून गेली आहे, सवय झाली आहे आणि छान वाटतं. आता एक रुटीन बनलं आहे. सो आता सवय होऊन गेली आहे. आज झटपट होणारा पटकन राईस बनवला आहे मी, जो अगदी सिंपल आहे आणि खूप कमी वेळात बनतो. म्हणजे टिफिन बनवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर असा राईस तुम्ही पटकन बनवू शकता. रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन.
ऑफिससाठी तयार व्हायचं होतं म्हणून पटापट पहिले आधी इस्त्री करून घेतली शर्टला, कारण रेडी व्हायचं आहे. सो आता छान रेडी होते. थोडं ब्रेकफास्टसुद्धा माझं बाकी आहे. सो ब्रेकफास्टमध्ये तर केलॉग्सच खाईन आणि जसं मी रात्री म्हणाली की आकाशने वाईन केक आणला आहे तर ते सुद्धा खाऊन घेते आणि मस्तपैकी तयार होऊन ऑफिसला जाणार आहे. सो आजचा जो व्लॉग आहे हा तुम्हाला कसा वाटला हे मला एक कमेंट करून प्लीज सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्लॉग. तर फायनली मी पटापट रेडी झाली आणि सकाळची भरपूर कामं असतात त्यामुळे शूट करायला भेटत नाही, बट तरीही आज मी थोडंफार शूट केलं खास तुमच्यासाठी आणि ऑफिससाठी. आता मस्तपैकी रेडी झाली, टिफिन वगैरे पॅक केला, आज पटापट राईस बनवला आणि डाळिंबसुद्धा घेतला आहे सोबत. सो ट्रेनमध्ये किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर खाणार. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील की तुम्हाला एखादा कोणता न्यू कंटेंट हवा आहे सो प्लीज तुम्ही मला सजेस्ट करा, कमेंट करून सांगा नक्की. सो व्हिडिओ आवडला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा चॅनलमध्ये नवीन असाल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.